नमस्कार मित्रांनो, चांगलं चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आजचं गुरसाळ्याच्या मैदानाचा गुलाल घेतला आपल्या बकासूर आणि वानगर पारगावच्या वादळ. दादा नमस्कार. नमस्कार. काय म्हणताय, आज आनंद कसा आहे? काय नक्कीच आनंद आहे. गाडी नियोजन झाल्यापासून आमची इच्छा तीच होती, गाडी गुलालात राहिली पाहिजे. ऍक्च्युली आम्ही आता ही चौथी वेळ झाली, चौथ्यांदा पण आम्ही गुलालात राहिलेलो. दादा कसं नियोजन झालं आजचं? तुम्ही म्हणला तसं 15 दिवसापूर्वीच पायऱ्या झालेल्या, काय सांगत? नक्कीच मामांसोबत आणि मोहिलसोबत चर्चा झाली होती की आपली गाडी पळवायची, पण दिवस नव्हता येत. ऍक्च्युली आजचा दिवस पण आम्ही 20च्या मैदानाला पळणार होतो, पण मैदान कॅन्सल झाल्यामुळं आजच्या मैदानाला आपल्याला पळायला लागला. आणि मग मोहिलचे मामा आणि मोहिलचं मी आभार व्यक्त करतो, कारण आज काल 3 फेऱ्या पळून सुद्धा बैल आजच्या मैदानाला आपल्याला आला. कारण कसं होतं, काल 2 नंबर करून सुद्धा आज बैल येणं की आम्हाला पण चिंता होती, पण मामा बोलले की बैलाचे थोडा पाहायला लागलाय, पण 100% बैल येणार तुमच्या टीम. म्हणजे ते एक प्रकारे तुमचा मान ठेवला म्हणावं. नाही, नक्कीच विश्वास. आमचं कॉन्टॅक्ट चालूच असतात आणि संबंध चांगले आहेत, त्याच्यामुळं काय आम्हाला एवढा काही विषय आला नाही. काय सांगाल ह्यांच्याबद्दल? काय सांगा? सुट्टी मेकर काय जुने माणूस आहेत, काक्या म्हणून नावाने प्रसिद्ध आहेत. छोट्या लक्षापासून त्यांना मुंबईमध्ये पण ओळखतात. मुंबईमध्ये चांगलं नाव आहे यांचं. आज जोडी कशी पाहिली? गट आणि सेमीला चांगलीच पाहिली, गटाला पण चांगली पाहिली आणि सेमीला पण चांगलीच पाहिली. खाली सेमीला थोडी गाड्या 3-4 वेळेला फिरवायला लागल्या, कारण बैल त्या तडाख्यात होते आज. मला वाटतं सेमीला बराच वेळ लागला तुमच्या सेमीला. उशीर झाला, गाड्या फिरत होत्या. आपलीच गाडी 3 ते 4 वेळेला पळायचं म्हणतं का नाही, 10 वेळा माणसं पुढेच घेते. तो विषय वेगळा झाला, पण आपला विषय कसा होतो की बैल थांबत नाहीत, असं त्याच्यामुळं. तरी गाडीला स्पीड कशा पद्धतीने लागते? की सुट्टी जेव्हा होती तेव्हा जास्त स्पीड लागते, नरमा देऊन पळते का कशी पळते? नाही, सुट्टीला दोघांना सुट्टी चांगली जोरात असल्यामुळं गाडी जेवढी खालच्या अंगाला पळते तेवढीच पुढच्या अंगाला त्याच लेवलला वाढत गाडी पळते. आणि जेव्हा गटाला गाडी पळाली तेव्हा मामाचा पण फोन आलेला की गाडी आज चांगली पळाली. कारण कसं आलं, 2 मैदान आम्हाला पाट्या तेवढ्या चुकीच्या आलेल्या, शॉर्ट पाट्यामुळे गाडी आमची थोडीशी दाबादाबी झाली. त्याच्यामुळं तिथं आम्हाला पाहिजे अशी मनारखी गाडी पळाली नव्हती. बिंजोडला पळालो होतो, पण गटाला तेवढी पाहिजेशी पळाली नव्हती. आज चांगली गाडी पळायला भेटली. बिंजोडचं काय वातावरण आता? कधी म्हणजे आता पाऊस थांबलाय तुमच्या भागात, कसं काय नियोजन? नक्कीच आता नवरात्रात बैल मुंबईला जाईल. 5 तारखेचं मैदान झालं की मुंबईला जाईल, आणि दसरा झाला की मैदान मुंबईची चालू झाली, मुंबईला पळणार. इकडे जर मोठी मैदानं असली तर मोठ्या मैदान आहे ना. एक प्रकारची वादळच्यात जिद्द दिसते, जशी बकासूरच्या जिद्द आहे ना तशी वादळच्यात पण जिद्द दिसते. की कळते त्याला आज मालकाला काय पाहिजे, बाबा गुलाल पाहिजे का कसं काय? नाही, नक्कीच त्याचा आणि माझं आलेत म्हणल्यानंतर त्यांना भेटलंच पाहिजे ना, हा विषय आहे. त्याचं आणि वादलचं आणि माझं नातं एकदम जिवालग आहेत. कारण मी जरी लांबणं असलो तरी तो एकदम लांबणं हे करून म्हणजे आपल्याकडे बघत राहतो, आणि जो बोलतोय त्याला समजतोय. कधी बस बोललं बसेल उठेल असं आहे. काही काहींना मारायला जातो, पण कधी कसं धावत नाही. आणि दुसरी गोष्ट, आजच्या मैदानात आज त्यांनी भावाला हा बक्षीस हे दिलाय. महाराज आमचा बैल वादल आणि महाराजी गाडी मुंबईला पळते, आमची घरची गाडी. त्या भावाचा आज वाढदिवस, महाराजचा वाढदिवस आहे आज. त्याला बक्षीस त्यांनी दिले. आणि डॉक्टर सतीश आमचे जे डॉक्टर आहेत त्यांचा वाढदिवस होता, त्यांना आम्ही समर्पित करतो आजचं बक्षीस. बक्याबद्दल काय सांगाल? काल 2 नंबर केलाय. नाही, मी मगाशीच बोललो ना की दोघांचे मी आभार व्यक्त करतोय आणि बकासूरचे पण. कारण काय, आज 3 फेरे पळून आजच्या मैदानासाठी आपल्यासाठी आलेत, आणि प्रवासला आमचा होता. कारण आपलं नियोजन दुसऱ्या तारखेचं होतं, पण आजच्या मैदानाला गाडी पळवली. बऱ्याच जणांची कमेंट्स होत्या किंवा बऱ्याच जणांची चर्चा होती, काल बैल पळाला आज काय बैल पळणार नाही. पण मामानी शब्द दिलेला की तुम्हाला बैल येणार, आणि मोहिलनी पण त्रास घेऊन रात्री इथेच वस्ती करून सकाळी बैल पोहोचला. गुरसाळ्यामध्येच बैल इथे जवळ वस्तीला होते. मामा बोलले 2 किलोमीटर वस्तीला आहेत, आणि बैल येतील, नका अडचण, काय अडचण नाही, टेन्शन नका घेऊ, बैल येईल. मुलांना एक धाकधुकी होती. मामाला पण बोललो की आम्ही रात्री आलो, तर नाही टेन्शन नका घेऊ, बैलाच्या पायाला लागले. पण आपण थोड्या उशिरा पण गाडी पळलेला 100%. ही जोडी आम्हाला परत पाहायला मिळेल का? नक्कीच पाहायला भेटेल. आमचं असं काही नाही, मामांचं आमचं तिघांचं घरातल्या संबंधासारखंच आमची चर्चा होते. कधी बैल ऍडजस्ट करायचा, कधी काय. आमचं असं म्हणजे तालमेल ना की नंतर असं कधीच नसतं. मामा डायरेक्ट क्लिअर सांगतात या मैदानाला बोलू त्या आणि गाडी आपली कंटिन्यू गुलाला राहते. त्यामुळे गाडी कधी असं म्हणजे ना पळला. यापूर्वी किती वेळा पळली जोडी? आपण आता याची 4थी वेळ. 1 वेळेला बिनजोड पळालो, 2 वेळेला मैदानात मुळशीमध्ये, 2 वेळेला फायनलला राहिलो. गुलाल आहेच. हा गुलालाच, आणि आजची 4थी वेळ. आज पण गाडी गुलालाच राहिली. ड्रायव्हर बद्दल काय सांगाल? चांगलाच आज लक फॅक्टर चांगले आहेत त्याची. कारण आज जवळजवळ 1-2 महिने बघतोय वर्षी ड्रायव्हर फायनलला आहेतच, आणि गाडी पण चांगली आणली. सकाळी पण गाडी चांगली आणली. तेव्हा बोलला की गाडी चांगली पळाली, सेमीला काय आणली.
काय अडचण येणार नाही, गाडी चांगलीच पळेल. आणि गाडी दादा शुभेच्छा तुम्हाला पुढच्या मैदानासाठी. तुझे आभार, कारण एवढ्या धावपळीत तू दुसरी मुलाखत टाकून माझ्यासाठी आलास आणि प्रत्येक मैदानात तू भेटतोस, विचारतोस वादळ आलाय का किंवा वादळच्या मैदानाचं काय नियोजन. चांगलं आहे, तुमच्या सर्वांचं प्रेम आहे आमच्या सोबत. आज मुंबईवरून येतो आम्ही, या तुमच्या प्रेमा खातीरच येतो. धन्यवाद.